असे ऑइली दिसतात केस आणि मी ते म्हणून बांधून ठेवायचे। पासून ते हेअरची ट्रीटमेंट, हेअर केअर, स्ट्रेटनिंग पासून हेअर कट। हॅलो, नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। मी अनिता इंगळे मराठी ब्लॉग्स मध्ये तुम्ही सर्वांचं खूप खूप स्वागत करते। लग्न जवळ आलं आहे, उद्या आहे मेहंदीचा कार्यक्रम आणि आता बऱ्याचशा गोष्टीतून मोकळी झाली आहेत आणि आज थोडंसं चेहऱ्याचं वगैरे काहीतरी करायचं ठरवलंय। तर फ्रेंड आहे माझी जी ब्युटिशियन आहे, तर ती येणार आहे आज, तिला बोलवलेलं आहे, तर तुमच्यासोबत तिची भेट करून देईल। तर तुम्ही जवळपासच्या एरियामध्ये राहत असाल तर तिच्यासोबत जर कॉन्टॅक्ट केला तर छानसं डिस्काउंट सोबत तुम्हाला ती छान सर्व्हिस देखील देईल। तर विचार केलाय आता चेहऱ्याचं काहीतरी करावं, कारण मी घरच्या घरी करत असते, वर्षातून 1 किंवा 2 वेळाच पार्लरला जाते फेशियल वगैरे करण्यासाठी किंवा मग हेअर कट करण्यासाठी। एका मैत्रिणीचं मला म्हणजे कमेंट आली होती की ताई तुम्ही आधीसारखे केस का नाही ठेवत आहे, अगदी बांधून वगैरे ठेवतात केस हल्ली, तर वन साइड वगैरे तुम्ही लावायचे ते छान दिसतात। तर केस ना खूप थिन झालेत, खूप पातळ झालेत, तर थोडं ट्रीटमेंट वगैरे करते मी। मागे एका ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं, वेडिक्सचे मी प्रोडक्ट यूज करायला घेतले आहेत, त्याचा रिझल्ट कसा येईल तो मी नंतर सांगेल, कारण सध्या मी त्यालाही ब्रेक दिला आहे आता लग्न आहे म्हणून, कारण त्याने खूप असे ऑइली दिसतात केस आणि मी ते म्हणून बांधून ठेवायचे, कारण ते लागायचेच नाही आणि खूप पातळ होते तर चांगले दिसत नव्हते। ते जेव्हा ऑइल वगैरे लावल्यानंतर ना खूप जास्त मग ते मला पातळ वाटत होते, तर बांधून ठेवायची जेणेकरून ते ऑइल सुद्धा आतमध्ये छान असं मुरेल। तर आता मी थोडंसं त्याला ब्रेक दिला आहे, जेव्हा त्याचं प्रॉपर परत मी स्टार्ट करेल तर तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेल त्याचे काय फायदे वगैरे झालेत काय। तर आता तर सध्या मी कलर लावलेला आहे केसांना, कारण लग्न आहे, थोडे केस छान दिसावे, म्हणजे जे काही व्हाईट केस आहे ते लपले पाहिजे आपले। आणि आता चेहरा पण तुम्ही बघू शकतात खूप जास्त काळवंडलेला दिसत आहे, शॉपिंग वगैरे सगळं काही ते उन्हात जाणं येणं झालेलं आहे त्यामुळे, आणि लग्न आहे तर मग थोडंसं चेहऱ्याला छान ग्लो तर आलाच पाहिजे। तर कुठले कुठले प्रोडक्ट त्या वापरणार आहेत ते सुद्धा मी दाखवते, त्यांच्यासोबत तुमची भेट देखील करून घेते, तर ते आता थोड्या वेळात येणारच आहे। तर छान आता जेवण वगैरे झालंय, केस कलर करून केस धुवून झाले आहेत, केस मी कट करणार नाहीये कारण थोडेसे लांबच राहू देणार आहेत, काहीतरी हेअरस्टाईल वगैरे म्हटलं करायची लग्नाच्या दिवशी। बाकी साखरपुडा आणि हळद वगैरे संगीतला मी माझीच हेअरस्टाईल ही जशी जमेल तशी करणार आहेत, कारण समोरून देखील खूप पातळ आहे, बघूया काय होते। तर तसं ठरवलं नाहीये मी काय करणार आहे, तुम्हाला ते ब्लॉगमध्ये कळेलच। चला आता त्या मॅडम येत आहेत, तुमच्याशी त्यांची भेट करून देईल। आपण ना आता स्नेहा मॅडमशी बोलूया की ते काय काय सर्व्हिस देतात किंवा कुठे कुठे देतात। तर ह्या आहे स्नेहा मॅडम, यांना मी बोलवलं होतं आणि खूप छान माझी मस्त त्यांनी फेशियल वगैरे केलेलं आहे, ब्लीच केलं आहे, वॅक्सिंग सुद्धा झाली आहेत, आणि मागे एकदा मी हेअरकट सुद्धा यांच्याकडून करून घेतला होता। तर त्यांच्याशीच तुम्हाला मी भेटवते आणि तेच सांगते त्यांच्या स्वतःबद्दल। स्नेहा मॅडम, तुमच्या पार्लर म्हणजे जी होम सर्व्हिस तुम्ही देता त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला। हॅलो, मी स्नेहा, नमस्ते सगळ्यांना माझ्याकडून। आणि मी ब्युटिशियन आहे, मी कल्याणमध्ये सगळीकडे, कल्याणच्या बाहेर सगळीकडे होम सर्व्हिस देते। फेशियल पासून ते हेअरची ट्रीटमेंट, हेअर केअर, स्ट्रेटनिंग पासून, हेअर कट पासून सगळ्या सर्व्हिस मी होम देते। आणि प्रोडक्ट सुद्धा तुम्ही बघू शकता माझे, मी सगळे प्रोफेशनल वापरते, रागा, लोटस असे सगळे, म्हणजे माझ्याकडे सगळं प्रोफेशनलच आहे, तेच वापरते मी सगळे। मला 22 वर्षाचा अनुभव आहे। थँक्यू। स्नेहा मॅडम तुम्हाला कल्याणमध्ये कुठेही सर्व्हिस देऊ शकतात, घरी येऊन तुम्हाला हवं ते फेशियल किंवा ब्लीच, हेअर कट वगैरे सगळं करून देऊ शकतात, आणि कल्याणच्या बाहेर सुद्धा जसं डोंबिवली वगैरे इथे ते देऊ शकतात, ठाण्याला वगैरे सुद्धा ते देऊ शकतात। आणि स्नेहा मॅडमची स्किन तुम्ही बघू शकतात किती छान आहेत, आणि म्हणजे स्वतःची इतकी छान केअर करतात, तर आपली तर खूपच छान करून देतील। तर चला मग
आता स्नेहा मॅडमला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा नंबर, त्यांचा नंबर मी इथं शो करून देईल. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर करा आणि त्यांना घरी बोलून छानपैकी त्यांच्याकडून सर्व्हिस करून घ्या. थँक्यू सो मच. मी इथं तयार होत आहेत मेहंदी फंक्शनसाठी. आणि हा जो ड्रेस वेअर केला आहे अगदी सिम्पल सोबर असा मी लाईट ग्रीन कलरचा कुर्ता सेट मी वेअर केला आहे. आणि बाकीच्यांनी वन पीस किंवा मग शरारा वगैरे वेअर केला होता. मी छान असा ड्रेस वेअर केला आहे. हा खास मेहंदी फंक्शनसाठी मी घेतला होता. आणि तयारी झाली आहे तिकडे दिरांकडे जाण्याची मेहंदी फंक्शनसाठी. पुरुष बसला आहे त्याचं काहीतरी काम करत बेडवर. आणि इथं मी दुपट्टा वगैरे घेऊन बघते सिंगल छान वाटेल किंवा मग प्लेट्स वगैरे घेतलेला. तर इथं बघा तयारी झाली आहेत माझी, सगळी रेडी झाली आहे मी. आणि आता मेहंदी फंक्शन अटेंड करण्यासाठी जाणार आहे. आणि मी इथं पुरुषला विचारलं की मी कशी दिसते. आणि पुरुष अगदी इंगळे साहेबांसारखा आहे. उत्तर अगदी 2 शब्दात दिलं, ओ नाईस. बस एवढंच त्याचं उत्तर असतं. जसं इंगळे साहेबांचं असतं की छान, तसं त्याचे उत्तर फक्त 2 शब्दात, नाईस. बस एवढंच असतं. 2 शब्दातही नाही, 1 शब्दात असतं. आणि इथं बघा मी सिंगल दुपट्टा देखील घेऊन बघते, पण नंतर घेतला नव्हता. कारण या दुपट्ट्याला मेहंदी जर लागली असते ना तर दुपट्ट्याची वाट लागली असती. कारण मध्येच व्हाईट कलर आहे. बघा मी त्याला विचारते तर त्याचं सिम्पल सोबर उत्तर होतं, नाईस. तर असं मेहंदी फंक्शन मी घरातच केलं होतं. याला बाहेरच्या हॉलमध्ये म्हणजे बाहेर जे ठिकाण आहे लग्नात तिथं केली नव्हती. घरातच मेहंदी फंक्शन मी केलं होतं. इथं बघा आमची ब्राईड किती सुंदर दिसते. मेहंदीचा छान असा ड्रेस घातला आहे आणि हातावर मेहंदी काढली जात आहे. हे पॅकेजमध्ये तिने बुक केलं होतं सगळं. आणि सगळेच एकत्र आले आहेत. बाकीचे काही येणार आहेत. खूप धमाल होणार आहे आज देखील फंक्शनमध्ये. आणि इथं बघू शकता सगळे तयार उभे आहेत की कधी यांचा नंबर येईल आणि कधी मेहंदी लागेल. आणि विकी पण देखील बघा किती छान दिसतं आहे आमचा. आणि डेकोरेशनसुद्धा खूप छान झालं आहे. आणि इथं पहिला नंबर मेहंदीचा काढण्यासाठी यशने लावलेला आहे, जी माझी दुसरी पुतणी आहेत तिने. तर सुंदर असं मेहंदीचं फंक्शन सुरू आहेत. खूप मजा आणि खूप धमाल केली आहे मी प्रत्येक फंक्शनमध्ये. पुढचे फंक्शन्स मी कसे रेकॉर्ड केले त्या पद्धतीने ते येतील. आणि कसे येतील काय म्हणजे काय मी त्यामध्ये दाखवणार आहेत हे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. आणि पुढचे जे काही लग्नाचे व्हिडिओ असेल ते नक्की बघाल. तर इथं बघा नवरीच्या बाबांना देखील अगदी उत्साह आहे की माझ्या मुलीच्या हातावर ते कुठली मेहंदी काढली जात आहे. इथं जाऊबाई व्हिडिओ काढत आहे आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत आहे. आणि बघू शकता तुम्ही खूप छान तयारी केली गेली आहे. डेकोरेशन एक नंबर केलेलं आहे. मला तर प्रचंड आवडलं. बघू शकता छान वर अम्ब्रेलाच आहेत, कलरफुल अशा अम्ब्रेला तिथे लावलेल्या आहेत. आणि मेहंदीचं बॅकग्राऊंड आहे सुंदर. आणि आमच्या ब्राईडची मेहंदी झाली की मग आम्ही काढायला मोकळे. डान्स मस्ती धमाल हे सगळंच काही होणार आहे मेहंदी फंक्शनला, पण घरातल्या घरातच होणार आहे. हे बघा मितालीची मावशी तयार झाली आहे. आणि आता आपण मितालीच्या आईला बघूया ती कशी तयार झाली आहेत. आणि लहान जाऊबाई जी माझी आहेत वैशू, तिला देखील बघूया. तर बघा तिने देखील सूट घातला आहे डार्क ग्रीन कलरचा. आणि ही आहे मितालीची आई, तिने देखील खूप सुंदर असा ग्रीन कलरचा शरारा घातलेला आहे. आणि अजून त्यांची तयारी सुरू आहे. बाकीचे काही दुसरे पाहुणे मंडळी आहेत ते देखील इथं तयारी वगैरे करत आहेत. आणि सगळेच माझे व्हिडिओ खूप छान बघत असतात आणि मला छान त्याचे कमेंट्स लाईव्ह कमेंट देत असतात. जरी ते व्हिडिओ खाली करत नाहीत पण जेव्हा भेटतात तेव्हा मला एक कमेंट्स करत असतात, सांगत असतात. तर असे सगळ्यांची तयारी सुरू आहे. बघा तिकडे भूमी देखील रेडी झाली आहे. आणि जे बच्चा कंपनी आहेत ते व्हिडिओ मोबाईलमध्ये लागली होती. आणि इथं यशची मेहंदी लावून झालेली आहेत. खूप सुंदर तिची मेहंदी लागलेली होती. आणि आता बाकीच्यांचे नंबर्स आहेत. आणि अजून ब्राईडची मेहंदी संपलेलीच नाही आहे. खूप वेळपर्यंत ती मेहंदी सुरू होती. आणि बघा इथं आता जी नात आहे माझी पुतणीची मुलगी देऊ, तिने इथं नंबर लावलेला आहे.
आणि असे एक एक करून सगळेच मस्त मेहंदी काढणार आहेत. सगळ्यांनी मेहंदी काढली होती. इवन नवरीच्या बाबांना देखील आम्ही मेहंदी काढायला लावली होती त्यांच्या हातावर. तर मस्त असं फंक्शन आहे. हॉलपेक्षाही खूप छान पद्धतीने इथं फंक्शन झालं होतं आणि इथं बरीच जण आता एकत्र झाली आहेत. तर घरची मंडळी होती, फारशी बाहेरची मंडळी बोलवली नव्हती. आणि इथं आता आमची तनू मेहंदी काढत आहेत. तर असे छान वेगवेगळ्या डिझाईन्स त्यांच्या हातावर निघत आहेत. त्यानंतर मग फोटो सेशन सुरू झालं आहे. तर दोन्ही आजी उभ्या आहेत, मितालीच्या पप्पांची आई आणि आईची आई. तर असे दोन्ही आज्या तिथं उभ्या आहेत. तर त्यांचे फोटो वगैरे काढण्यात येत आहेत. आणि इथं माझाही नंबर लागलेला आहे मेहंदी काढण्यासाठी. मी देखील बसली आहेत. खूप फटाफट अगदी 5-5 मिनटामध्ये मेहंदी काढायचे प्रॅक्टिस असते त्या लोकांना. तर अगदी 10 मिनटात माझी दोन्ही हातावरची मेहंदी झाली होती. आणि इथं सुरू झाली आहे डान्स मस्ती. मेहंदी वगैरे झाल्यानंतर सगळ्यांचे हे डान्स वगैरे सुरू आहे. तर जाऊबाईने नंबर लावलेला आहे पहिला आणि त्यानंतर अशी मुलामुलींची सोबत त्यांच्या लहान काकूसोबत मस्ती सुरू आहेत. तर असं सगळ्यांनीच डान्स धमाल केली होती. काहींनी स्पेशली डान्स परफॉर्मन्स केले होते. ते सगळेच तुम्हाला मी शेअर करणार आहे, पण ते शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. व्हिडिओमध्ये इथं मी मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर नाही करू शकत, कॉपीराईट्स क्लेम होऊ शकतं. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बघा. सगळेच व्हिडिओ मी टाकणार आहेत. जे जे काही डान्स होणार आहेत, संगीतच्या दिवशीसुद्धा डान्स झाले होते ते सुद्धा टाकणार आहेत. आणि हो, लग्न होऊन झालं आहे. मला एडिटिंगला 4-5 दिवस वेळ नाही मिळाला. त्यामुळे आता मी हे व्हिडिओ जे आहेत ना फंक्शन्सचे ते आता शेअर करत तुमच्यासोबत. तर त्यासाठी म्हणजे सगळ्यांनी वाट पाहिली आहेत की कधी लग्नाचे व्हिडिओ ही टाकते आणि कधी नाही. पण आता एडिटिंगला वेळ नव्हता, आता एडिटिंगला वेळ मिळत आहे. तर एक एक फंक्शनचे व्हिडिओ तुमच्यासमोर मी नक्कीच आणत राहील. छान छान परफॉर्मन्स झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ना आम्ही लग्नासाठी निघालो होतो बाय बस. ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, लग्नाचे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून सांगत चला की तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की काय आवडलं आहे किंवा नाही आवडलं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात, पण जरा छान पद्धतीने. बाय.